कवरची फोन आली, फोन उचले ना, कुठे गेला काय माहित. पाहुणे घरात बसले तर पाहुणे पाहायला लागले आणि बाबा फोन उचले ना. कवर चालवायचे असं लग्नाचं हे करून लग्न करू 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 घरचे पर मागला लग्न करायला. मला तेवढं वैताग आला, काय करूया पाहुणे काय नाही काय माहित. इथं घरात बसले ते पाहुणे. अहो घरात पाहुणे बसले, त्याला चहा पाणी द्यायचा, त्या पुरीचा पत्ता नाही. ती आता आहे ना तिकडेच असेल बाळाचं, आपल्या खाल्ल्या बांधाला असेल. ही पोरगी दरवेळेस अशीच करते, तिच्या डोक्यात काय नेमकं काय तेच समजत नाही हो. ते पाहुणे आले का घरातच थांबत नाही ना. आता ते पाहुणे काय म्हणले, तांबे भरून आणा. आता कोण जायचं तांबे भरून घेऊन. त्याच्यामुळं आता ते आहे ना तिला पाहावं लागेल. लगेच नेऊन दाखवून देऊन लगेच करून टाकू. चला बरं, तिच्यानं आज कानच हालते मी चांगले. नाही आणायलाच पाहिजे. हा काय ग कोण फोन लावून राहिली? माझ्या मैत्रिणीला. हा मैत्रिणीला कायला नंबर काय लागते मैत्रीण? काय लागत घे फोन आणि इकडं. तुला घरी थांबायला सांगितलं, पाहुणे येईल. पाहुणे येणार आहे म्हणलं, सकाळी सांगितलं तर लगेच तिकडे आले. मी बोलवलं काय पाहुण्याला या म्हणून मागे. मग आम्ही बोलवलं. तुम्ही द्या पाणी नेऊन त्याला. तुम्ही ना कातू नका मी बोल. तुला कळत का पायल? काय आपल्या घरी पाहुणे आले, तुला पाहायला एवढं मोठं स्थळ आहे, त्यांच्या घरी किती आहे, पैसा आहे, पाणी. त्यासाठी मग शिक्षण राहू देऊ का आता? शिकली ना बाई तू, आता किती शिकते अजून? मला अजून शिकायचंय, मला नोकरी लागायचं. आता काय जाऊन त्याची कामच करू काय? नोकरी लागायला तुला काही कमी का? इकडे बापाकडे मारण्याचा पैसा आहे, तिकडे आम्ही तुला जिथं देणार. बापाच पैसे बघ काम येणार आहे का? पण जिथं देऊ आम्ही ते चांगलंच पाहू ना. नाही मला नाही करायचं. संबंध लय भारी येतो. कांदा की गाडीत फिरशील आरामशीर. तुला नेमकं डोक्यात काय चालू आहे तिथे आम्हाला सांग. माझ्या डोक्यात फक्त फिरायचं शिकायचं चालू आहे. अगं बाई शिकली ना, आता अजून काय कलेक्टर व्हायचं का तुला? आता जर लग्न केलं त्याच्यात त्याचे माझे वाद झाले, त्यांचं दिलं सोडून मागं टाकून दिलं, तर मग काय करायचं? कशा वाद होते ना, आम्ही काय वाद होऊनच नाही. आता आज मी शिकली, उद्या नोकरी कर, मी माझ्या पावर भक्कम उभी राहील ना. आज मी पाहू शकते माझं आयुष्य. तुझं काय त्या नोकरीवर आयुष्य जाणार आहे का? मग कसं जाणार आहे? नवऱ्या बरोबरच जात आयुष्य. चुलीचं लाकूड चुलीत जात. रक्त जाळू तुला जेवढं कायच करावं, कसं सांग? शिकवलंच का आलं तर मग चुलीतच घालायचं होतं ना. अरे शिकवलंच का आले अडाणी राहू द्यायचं होतं. आमच्या आई बाप काय म्हणायचे, चुलीचं लाकूड चुलीत जातं. किती शिकलं तर माणसाला लग्न करून घरच सांभाळावं लागत. तर तुम्ही जे केलं तेच मला सांगा आता. कसं सांगा बरं? चला आता घरी चालतं. मी नाही येणार. मी जीव देऊन आता आम्हाला तोंड पाडते का? पाहुणे घरी बसले. मी जीव देईल, मला फोर्स केला तर जीव देईल म्हणजे मला नाही काय असं इतकं. आम्हाला खाली पाहिजे काम. 4 पाहुणे आहे मध्ये. मी काय म्हणते, मग मी सांगितलं होते पाहुणे बनवा म्हणून. आता त्यांना बाजू सांगितलं घेऊन या पाहुणे आले. काय म्हणते, हो दे तिच्या मनासारखं, लागू दे तिला एकदा ड्युटीला. तुझा मामन तेच आहे. पाहुणे आले. ऐक ना बाई पायल, याड्या न करू आता. सध्या पण त्यांना तोंड दाखव, आपण जायचं नाही त्यांच्याकडे. मला करायचं नाही तिथं, मी जाऊ का आला. तू घरी चाल, आम्हाला नको पाहुणे आहे मध्ये. तुमच्या इज्जतीसाठी येते मी. तुझा मामा आहे काय म्हणून? मामा चालते पोरीला आहे का म्हणून? आम्हाला खाली पाहिजे काम. हॅलो कुठे का पाय? हॅलो हॅलो, काय करते का? मी किती वेळची फोन लावते. अरे रेंज रेंज नव्हती इकडं, घरी पाहुणे आले पाहायला, माहिती का मला. सॉरी फोन रेंज मध्ये नव्हता. लवकर ये ना, आमच्या खाली बसले. आता कसे आता घरी पाहुणे येतात, आता काय करू? ते पाहुणे मारगोळी. तुला पाहुणे अप्रूव का? तुला मी अप्रूव आहे? मला हाय तुम्हीच अप्रूव. आले मी 10 मिनिटात. हा मी आंब्या खाली वांग्याच्या वरात बसले. लगेच पळतच आली. हा कारण मला मीटिंगला जायचं होतं, पण आधी मला तुझी गाडी घ्यायची. तुमच्यापेक्षा मला लय घाई आहे का? तुम्हाला मीटिंगच दिसते इकडं, लग्नाचं चालू आहे माझं घर. अरे ते नाही का त्याला पडे बाई फाशी घेतली का पुरी ना. तशी मी फाशी गेली ना. अरे मी पाटील आहे, तू काय बोलते? मला सगळं पाहावं लागत आहे. लवकर ये. हा फोन लावलाय पाटला ना स्वतःहून. बरं झालं फोन तर लावला. मला एवढं टेन्शन आलं, कोण पाहिजे काय मागून काय नो. तर ते घरात झोप बसले तरी जाते पटकन. बस आता माझ्या मनासारखं वाटलं. हा मग तू जर पुढे आली ना, हा मला असं वाटतं का काय करावं काही नाही. माझं लग्न झाल्यावर कोणाचं लग्न कसं काय होईल? ते घरी पाहुणे बसले तर. त्या बाई मला मीटिंगचा फोन आला पाहिजे. मी काय होतं आपलं मित्र सांगेल पहिले. मग सांगेल मला का सांग, लग्न करताय का नाही? नाही तर मग मी काही करीन. लग्न करणार आहे ना? का करणार आहे? त्या घरच्याने कधी गळ्यात टाकून दिलं तेव्हा. कधी का होणार लग्न तुझ्याशी करेन ना. त्या बाई तुझ्याशी लग्न जर केलंच तर तू संपणार, तू संपून टाकीन. तिला काय संप बाबा, पण मला लग्न करून पाहिजे. नाही करू ना लग्न. लग्नाला काय करते? मी तुला असं दिलं की नाही लग्नाचं? मलाच माहिती मी घरून कशी आली, कसं काय सांगू. मी तुला लग्नाचं आम्ही गेले का नाही? गेले पण करायचं का? 100% तुझ्या बरोबर लग्न करणार आहे. आता
झालं आता का करायचं सप्प दे ना तुला का पोरं होऊन दे काहीच काळजी करू नको. लग्नाच्या आधी पोरं मग घरचे मग फाशी घेते तर मला फाशी देते. अरे तिला राहतेच काय आला तू तुला एखादा रूम घेऊन देतो मी तिकडेच पण राहील. रूम घेऊन येते पण लग्न काय करत नाही. नाही लग्न करू ना लग्न करू लग्न काय आता पहिले लग्न करायचं ते मीटिंग मग जायचं. मी काय म्हणतो म्या जे आश्वासन दिलं ते कधी खोटं ठरणार नाही. म्या वचन दिलं ते खरंच करणार नाही. का होईल खरं ते होईन ना होईन ना होईन ना. एखाद्या पितराच्या गळ्यात गेल्यावर बरं मी काय म्हणतो लग्न कधी होईल मा मत होतं का आधी हानी म्हणून करून घेतलं असतं. तरी काय नाही मी हानिमून करायला पहिले लग्न करायचं मग हानिमून करायचं. आता या बाय तुला लक्षात आलंय ना काय मी काय करेल ते काही करेल असं. मी काय म्हणतो आधी हानी म्हणून करून घेऊ. पागल आहे का लग्न झालं तेच काम आहे रात्रंदिवस तेच काम आहे आपलं करायचं हानिमून. आणि आता काय काय होईल मी करणारच नाही आता. मी पहिले ऐकलं ना ऐकलं जेव्हा मी इथं होस म्हणायची ना मी नाही कर नाकार दिला का नाही दिला ना. आज मला मूड आलाय पण आज मला नाही मूड. मला इतका मूड आलाय का ती मला मूड येईल आज लोकांच्या पुढे आई बाबाला मी खाली पाल लावलं. नाही काल त्याला म्हणून वर पाहा ना वर पा म्हणजे त्यांची काही इज्जत गिजत आहे का नाही. त्याला नाही ना खाली लाकडं लावायचं तोंडाला वरच पाहते ते खाली पा अरे इथं सिरियस होय इथं सिरियस मॅटर चालू आहे. आपल्याला कुठं डुप्लिकेट करायचं मला तर वाटतं कोण कसं डुप्लिकेट चालू आहे. काहीच नाही ना हे पाटील माणसाचं का भरोसा नसते. आज खरंच लय मला मूड आलाय. ते मुडाला गोळी मार मी करणार नाही. हॅलो हाफिस सोडून फोन आला ना हा काय त्या हाफिसला लहान जाळ आणि मित्राचं हा काय इकडं माई चालली काय नाही. हा आलो थोडं काम आहे माझं. लग्न करायचे नाही तू आधी मी सगळं मी ना मी या बाई लग्न लय मोठं करायचं आपलं खूप मोठं हॉलमध्ये लग्न करू मोठं 7-8-10 लोकांचे जेवण देऊ लय आजी पाहिजे इतकं भारी लग्न करणार. तुला तर पार तुझ्या नाकात घालीन तुझ्या कानात घालीन तुझ्या गळ्यात घालीन कोणीकडे घालू बी नका पण लग्न आज पार लोंबसवर घालीन पार कानात आपण नंतर लोंबू ते लोंबू ते लोंबणारच आहे. नाही लग्न होणार लग्न झालं ते लोंबणारच आहे. आज ना उद्या होणारच आहे पण मग आज मला मूड आला हानी म्हणतो पण लग्न करशील ना 100% उद्याच का नाही मोर झापतात आणि तर पुढे आता उद्या जर पाहुणे आले त्याला काय सांगू आता. नाही आज मी कॉलेजचा बहाणा केला शिकायचा बहाणा केला. उद्या मला निकाल माझा निकाल झाला ना पेपरचा निकाल आहे ते मला. लोक काय पागल आहे का निकाल झाला एक मेलच झाला निकाल. बरं तो मावू जीव आहे का नाही माझी उतरले म्हणून तर नाका द्यायला ना पाहुण्याला किती किती चांगले स्थळ आले मला. तुझ्या करता माझी एवढी देखणी सुभावनी बायकी मी काढून दिली माहिती तुला माहिती ना. आता पोलिसाचं मागणं आलं होतं मला हा पोलिसाचं. मग मग अरे पोलिसाला काय करते पाटील एवढी काय त्याला पोच आहे का. पाटील म्हणजे कोण आहे सरकारी कर्मचारी मी अस्सल कर्मचारी पण लग्न करायचं पहिले लग्न महत्वाचं आहे. नाही आधी ना हानी म्हणून करून मग लग्न करू. बरं मला जमायचे का ना आता पण लग्न केलं पाहिजे ना. मी काय तो एक जर मला जर काही झालं ना जर पुढे आलं नाही डेर ग तर मी सरळ नाव घेईल. कोणचं नाव घे ना जाऊ दे 4-5 बारे वर येऊ दे. मग ते किती पोरं काही काढत बस डुकराच्या आणि काही जनात बसू काही डुकराला ना त्याला एक खटी होते तुला एक होती ना तुला कुठे एक खटी होणार तेवढी. मग ते पद्धत जणून ठेवायचे आणि ते मी पुढं ते मग माग बस जाऊन दे ना कोणी कोणचे असेल ते पाटलाच म्हणतील ना त्याच्याकडे चित्र काय लिहिले का पाटलाच आहे म्हणून. मग तर म्हणते पाटलाची बायको आहे आणि पाटलाची लेकर येतं. मला आहे ना तू लग्नाचं आहे ना बाई मी आहे ना मी तारखेला लगेच एंगेज करून ठेवले लग्नाचं. 34 तारीख दे आणि 14 तारीख आहे का नाही का आपल्याला पप्पाने पाहिजे का. हा 34 तारीख येत नाही खरं नाही का 30 तारीख 31 तारीख हा 31 तारखेला मग आहे ना आपण 4 मध्ये उरकून टाकू सगळं. 12च महिने राहायचा ते आता बाकी टाइमपास तो करून मला इतका मोड आला हनुमानचा ना मी हनुमान जर केलं तर मी शांत राहीन. मी 1 महिना फक्त 1 महिना टाइम देणार आहोत. दुसऱ्या मॅच याच्या नंतरच्या मॅच लग्न झालं पाहिजे 100% आधी हनुमान करू. आणि चल घे एकदाच हिड नाही ऊसा जायचं. हा चल घे एकदाच करू पण लग्न बाई मी लय कवर हनुमान करणार नाही बघा. काय हनुमान मला जास्त टाइम करायला लागतो. हा चल घे उडकून चल. लग्न जर नाही केलं ना मी फाशी गेली आंब्याचा. नाही पाहिजे काय लग्न करणार आहे बघ तू काळजी करू नको. तुला 7-8 पोरं होतो आहे ना 8 पोरं वाटेत पाहू नको. कस काय वातावरण बाय बा मातीवर ऊन हे मरणाचं हाय तिकडे लॉजवर एवढा मोठा पाटील चाललाय ऊसात घेऊ. अरे जंगल का मंगल आहे. जंगल का मंगल डोळे फोडायची वेळ आली भाई माझा. कच आहे चल बरं टाइमपास करू. मी काय होतो आता तुला काय पण आला का लग्न 100% करणार तुझ्या संग लग्नाची काळजी करू नको.
पण आता नाही 1 महिन्यानं. हा 1 महिना आज हानिमून किती मस्त झालं. लय भारी झालं. आज असं मला लय हानिमून करावं लय लागलं. लय भारी झालं. हा, तर ते तो कोणी पाहणार फ्रेशच झाला. हा हा. मग ते पाहुण्याचं टेन्शनच गेलं ते पाहुणे ते पाहुणे ते सोडून मारते. लय दिवस झाले ते हनीमून नाही गेलो होतो. मग जवळ 15 दिवस झाले आज. मग तुला माहिती मला रोज हानिमून लागत पण हा, तो इतक्या मला दिवस माहिती किती लागत आज. हा इतक्या दिवस जाप टाकला. हा. मला माहिती किती लागत. बरं आता आठवलं ना आठवलं. मग आता चल बरं लिख बाहेर. हा. का काय अय, पोरगी पाहुणे घरात आणि पोरगी परत गेली ना पुढं. हे आता इकडे कुठे चला बरं इकडे खोवत तिच्या चुलतीच्या घरी का पाहू. हा हा इकडे आहे घरी चल आपलं. हे बघ. अरे बाय बाय बाय. बापरे काय लास्ट सोडीचा पाया कोण आहे रे पाटील आहे ना, पाटील. पाटील पाटील आहे काय का तू आता असा पाटील आहे? पोरगी आमच्या उसात नेली तो लाज वाटते ऊस तुला बाई. नाही मग तुला ऊस दाखवतो तो. काय ऊस दाखवतो आता लाज वाटत आम्ही नाही काय तुला? केलं नाही घरी पाहुणे येईल होते आम्ही काय केलं नाही आम्ही हनीमूनला जायला होतो. अरे काय हनीमून म्हणला तू अहो तसं नाही ना ती म्हणले पाटील उचले मोठे म्हणून खाऊन पाय म्हणजे जाऊन. हा. तुला तरी लाज वाटते का काही हा? काय हा, घरी पाहुणे आम्ही आहे. पाहुणे मी वा तुला एकदा सांगितलं मला करायचं नाही. घरी पाहुणे थांबेल तू कुशाल पाटला सोबत याच्या नादामुळे ती नाही ती म्हणते लग्न करू शकत नाही ना. हा. बस काय हा? या पाटला सगळं लपडे मग. आम्ही आश्वासन दिले ना. मला दिवस लपडे लफडे म्हणून राहिली इथं थोबाड फोडतो मी. अरे त्याला बायको येईल असू असू इथं. मला बायको काढून दिली मी हिच्याकरता. मला दिवस गेले त्याचे आता काय तुला करायचं. लाज वाटते का ऐका ना तू सांभाळेल तुम्हाला ना तू सांभाळायचं का दिवस गेले मला दिवस गेले म्हणे. तुला नाव घालवलं आमच्या वालं सगळं काय 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 झालं मग काय तुमच्या झाडला कांदे बांधले का टाकाल जागा नाही खुली चल, चल. मामा मावशा काय म्हणतील ऐका लिख ती तू लिख लिख कुठे येऊ राहिला आमच्या मागचं लिख अहो तिला पोरीला दिवस गेले. फशीला पोरीला लग्नाचं आश्वासन दिलं मा तिला तिला 6 महिने तू आता निघ लागे इथून थांबू नको आता कोण सांभाळीन तिकडे तो पाय वाय का घरी चला तिला घरी आणि जाऊन दे मरते आता मला कुठं लग्न करायचं होतं मला फक्त हानी म्हणूनच करायचं होतं बरं झालं तिथे दिवस गेले तिचे आई बाप नेस करते आता माय मी जातो निघून घरी माय लग्न